यातील कार्यक्षम नगरसेविका सौ माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी स्थापन केलेल्या बालरंजन केंद्राचा आज 36वा वर्धापन दिन। त्यानिमित्त या मुलांनी विविध कसरती सादर केल्या, त्याची क्षणचित्र आपल्यासाठी। केंद्राच्या त्रितपपूर्ती समारंभात मी आजचे पाहुणे निवृत्त व्हाईस एअर मार्शल श्री जयंत इनामदार, सौ इनामदार, आमच्या बालरंजन केंद्रातील मुलांचे आई बाबा, आजी आजोबा, आजचे उपस्थित सर्व निमंत्रक, आमचे हितचिंतक, या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज प्रात्यक्षिक दाखवायला आम्हाला होत आहे खूप खुशी। कार्यक्रमाची सुरुवात बालरंजनच्या संस्थापिका, संचालिका असलेल्या माननीय नगरसेविका सौ माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्या प्रस्तावनेने करूया। पण तत्पूर्वी मी माधुरीताईंबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते। खरंच त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं इतकं आहे, म्हणून मी थोडासा कवितेचा आधार घेते, म्हणजे माझं म्हणणं थोडक्यात तुम्हाला कळेल बरं का। 36 वर्षापूर्वींची गोष्ट। 78-88च्या दशकात घराघरात टीव्हीचा नंदादीप जळायला लागला आणि साहजिकच मुलांनी मैदानाला रामराम ठोकला। त्यावेळी आयुष्य धकाधकीचं कठीण होत होतं। मुलांचं खेळणं दुर्लक्षित दडपलं गेलं होतं। माधुरीताईंची मुलं त्यावेळी 8 आणि 5 वर्षाची होती। इतरांची मुलांची व्यथाही त्यामुळे त्यांना जाणवत होती। शारीरिक, बौद्धिक, भावनिक प्रगतीला आहे आवश्यक। माधुरीताईंनी ओळखली मैदानाची निकड आणि त्या जोडीला मोठ्या माणसांचा वेळ आणि आवड। भारतीय निवास सोसायटीचं मोकळं मैदान होतं आणि तज्ञता, कर्तृत्व आणि शिक्षण त्यांच्या गाठीशी होतं। सगळ्या प्रकारच्या मुलांना हवंहवंसं वाटणारं, मुलांच्या कलाने घेत त्यांना सामावून घेणारं, मुलांच्या हक्काचं रक्षण करत संस्कृतीचं जिवंतपण टिकवणारं, निकोप बालविकासाला पुष्टी देणारं असं मुक्त मोकळं मैदान सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि 23 जानेवारी 1988 रोजी बालरंजन केंद्राची स्थापना करून त्यावर शिक्कामोर्तब केलं। नमस्कार सर्वांना। आज बालरंजन केंद्राचा 36वा वर्धापन दिन। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्त व्हाईस एअर मार्शल जयंतजी इनामदार आणि त्यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी माधुरीताई इनामदार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून पाहुण्यांचं स्वागत करूया। आजचे सर्व निमंत्रित पालकवर्ग, माझे सहकारी ताई दादा आणि सर्व मुलांनो, आज खूप आनंदाचा क्षण आहे। खरं तर याच मैदानावर गेल्या 36 वर्षात आम्ही मुलांसमवेत अनेक आनंद क्षण आम्ही अनुभवले। त्यातच आजच्या दिवसाची नक्की नोंद होईल। त्या मुलांना विचारलं सध्या काय करता, नवीन काय करता, कुठे राहता, तर त्यांची मुलं काय करतात ह्याबद्दल इतके भरभरून माझ्याशी बोलतात तेव्हा खूप छान वाटतं। परदेशात शिक्षण आणि नोकरी निमित्त गेलेली मुलं सुट्टीत आली इथे येतात आणि आमचा बालरंजनचा परिवार वाढत जातो। खरं तर आता सुविधा जास्त आहे, पण मुलं म्हणतात। हे गट आपल्या समोर सादर करत आहे ड्रीम। म्हणत
आणि दुसरा ग्रुप हात पाठीमागे बांधून आपलं डोकं सांभाळून जाणार आहेत रिंगच्या बोगद्यातून. ज्युनियर ग्रुप स्किलचे त्यांनी आव्हान म्हणून टाळ्यांचा गजर करूयात त्यांच्याकरता. छान. आता आपल्यासमोर सिनियर ग्रुप प्रात्यक्षिक सादर करणार आहे. मी मगाशी म्हटलं तो एक हा रॉड आहे आणि त्याला 2 रिंग बांधलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा संचय आपण बालरंजन केंद्रात करत असतो. या गोष्टींचा विविध खेळण्याकरता त्यांचे स्किल्स वाढवण्याकरता उपयोग होत असतो. हे ह्यावर्षी नवीन आहे. या काठीचा उपयोग हर्डल्स करता सुद्धा आपण करतो बरं का. करूयात ताई तयार? हाय तयार? एक 2 3.
एकदमच मस्त. परवा प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या अयोध्येत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानिमित्तानेच ह्या प्रसंगाचं आम्ही प्रयोजन केलेलं आहे. त्याच्यात रामायणातले 4 प्रसंग आपल्या इथे सादर होणार आहेत. प्रत्येक प्रसंगामागची भूमिका दादा आता आपल्याला सांगेलच. मी स्वामी विवेकानंद एकदा म्हटले होते, तुम्ही गीतेच्या नियमित पठणापेक्षा फुटबॉल खेळून स्वर्गाच्या जास्त जवळ पोचाल. त्याच वाक्याचा एक समजलेला अर्थ घेऊन बास्केटबॉल गट आज प्रात्यक्षिक सादर करणार आहे. या प्रात्यक्षिकाचं मूळ हे बास्केटबॉलमधून किंवा कोणत्याही खेळातून जगण्याचा एक दृष्टिकोन कसा मिळतो हे दाखवण्यात आले. बास्केटबॉल या खेळात जसा बॉल हा सगळ्याचं औचित्य आहे, तसंच श्रीरामांच्या आयुष्यातही काही महत्त्वाच्या गोष्टींचं स्थान आढळ आहे. मग ते कैकेयीनं मागितलेले 3 वर असोत जे राजा दशरथांना पूर्ण करावे लागले, किंवा वनवासात असताना मरीचवधाचा एक प्रसंग जो रामायणात एक मोठी कलाटणी देऊन जातो. सीतेचा व्याकुळ होऊन रामाला शोधणं आणि तरी लक्ष्मण रेषा आखलेली असताना दारात आलेल्या भिक्षुकाला दान दिलं नाही तर मनुष्य धर्म बुडेल, ह्या विचाराने शोक आणि विरह बाजूला ठेवून सीतामाईंनी मनुष्य धर्म महत्वाचा आहे असं जाणून भिक्षुक म्हणून आलेल्या रावणाच्या धोळीत दान टाकणं, दंडकारण्यात अज्ञात असलेल्या वानर सेनेने श्रीरामांच्या मदतीला धावून येणं, राम सेतू निर्माण करणं आणि रावण वध होणं, ह्या सगळ्या प्रसंगांना बास्केटबॉलमध्येही स्थान आहे. तीच आज्ञाधारक स्थितप्रज्ञता, कधी कधी इमोशन्स, कधी कधी स्ट्रॅटेजीज, टीम बिल्डिंग, प्रसंगावधान, नम्रता, हे सगळंच जगण्यातल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची जिद्द चिकाटी जितकी खेळातून मिळते तितकी ती कशातून क्वचितच मिळेल. म्हणूनच आज बास्केटबॉलमध्येही आम्हाला राम कसा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे प्रात्यक्षिक म्हणूनच मुद्दाम नाटक रूपात न घालता आम्ही जे बास्केटबॉलमध्ये स्किल्स वापरतो, ड्रिबलिंग, पासिंग, कोर स्ट्रेंथ, एजिलिटी, स्पीड, एन्ड्युरन्स, हे सगळे फिटनेस कॉम्पोनंट्स घेऊन हे प्रात्यक्षिक बसवलं आहे. त्यामुळे तुम्हाला बास्केटबॉलमधून रामायण पाहायला मिळेल. चला तर पाहूया. लक्ष्मण रेखा पाहायला विसरू नका हं. मुलं कशी घालतायत लक्ष्मण रेखा ते अगदी व्यवस्थित नजरेने बघा ते.
रचिता नीलकंठा प्रलय दाता ईश्वरा लय से तेरे जग है ये जागा भय में तेरे असुर मन कापा रुद्ररूपा महादेवा जटाधारी शंकरा सत्य रचिता नीलकंठा प्रलय दाता ईश्वरा लय से तेरे जग है ये जागा भय में तेरे असुर मन कापा रुद्ररूपा महादेवा जटाधारी शंकरा सत्य रचिता नीलकंठा प्रलय दाता ईश्वरा लय से तेरे जग है ये जागा भय में तेरे असुर मन कापा रुद्ररूपा महादेवा जटाधारी शंकरा सत्य रचिता नीलकंठा प्रलय दाता ईश्वरा लय से तेरे जग है ये जागा भय में तेरे असुर मन कापा दहा तोंडांच्या रावणाच्या ऐवजी 10 मुलांचं रावण असणं हे सगळं तुम्हाला नीट समजलं असेल ना. अशी मी अपेक्षा करते आणि टाळ्यांचीही अपेक्षा करते. या प्रात्यक्षिकाचं रंजकतेचं त्याच्या कल्पकतेचं श्रेय ते पाहिजे बास्केटबॉलच्या विलो फुलगे या दादाला. त्याच्याकरता आपण परत टाळ्या वाजवूयात.